जिल्ह्याचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी वसंत नाना देशमुख यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली आहे। सर्वांच्या मते त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे काल, त्यांचे आपण अभिनंदन करू। आणि वसंत नाना देशमुख यांच्या निवडीचं पत्र आपले आदरणीय विजयदादा यांच्या हस्ते द्यावं असं पवार साहेबांनी, सुप्रियाताई आणि जयंत पाटील साहेबांनी काल सूचना केल्याप्रमाणे आज आपण सगळे जिल्ह्यातले गोळा झालेलो, तरी आपण वसंत नानांना आदरणीय विजयदादांच्या हस्ते आपण पत्र देऊयात। विनंती करतो। आदरणीय दादा, आदरणीय खासदार साहेब, आमदार साहेब, भाऊ फाटे साहेब, शेटजी भोसले साहेब, बारबोली साहेब, सर्व सेलचे अध्यक्ष, जिल्ह्यातून आलेले अध्यक्ष, राष्ट्रवादी सर्व पदाधिकारी, पहिल्यांदा मी दादांचं आणि भायांचं आभार मानतो की एवढी मोठी जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली। खरं तर मी आपलं गाव गट फार तर तालुका एवढ्यात काम करणारा कार्यकर्ता आहे, परंतु त्यांनी मला या ठिकाणी जिल्ह्यावर अध्यक्ष म्हणून काम करायची जबाबदारी दिलेली आहे की मी अतिशय समर्थपणे सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्या जुन्याचा नव्याचा मेळ घालून चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला कुठलीही तक्रार न येऊ देता काम करेल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। आदरणीय मोठे दादा माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर साहेब, जिल्ह्याचे नूतन अध्यक्ष आदरणीय वसंत नाना देशमुख, ज्येष्ठ नेते बाबाराव गायकवाड साहेब आणि सगळ्या सेलचे जिल्हाध्यक्ष आणि राज्याचे व्यापार सेलचे अध्यक्ष फाटे साहेब, सर्व तालुका अध्यक्ष, सुरुवातीला या ठिकाणी मी बळीराम काकांचं आणि करतो जिल्ह्याच्या वतीनं आणि काही सूचना या ठिकाणी सांगतो। आदरणीय पवार साहेबांनी, दादांनी, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई या सगळ्यांनी चर्चा करून वसंत नानांचं नाव आपल्या जिल्ह्यासाठी फायनल केलं। पण सगळेच मिळून करू, एकत्रितरित्या करू, सगळे आमदार आणि खासदार आणि जिल्हाध्यक्ष आणि सर्व सेलचे अध्यक्ष येत्या 15 दिवसामध्ये या महिनाअखेरपर्यंत सगळ्या तालुका अध्यक्षांच्या, विधानसभा आणि तालुका अध्यक्ष आणि सर्व सेलचे अध्यक्ष याच्या मुलाखती घेऊन आपण, आणि विशेषतः जास्त काळजी करायचं कारण नाही आहे, माढा, करमाळा, माळशिरसमध्ये आपले आमदार आहेत, परंतु मूळ सांगोला, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि मोहोळवर जरा जास्त भर देणं गरजेचं आहे आणि बारकाईनं नियोजन करणं गरजेचं आहे आणि तिथल्या कार्यकर्त्यांना ताकद देणं गरजेचं आहे। आणि ही ताकद या विभागातले सगळ्या आमदारांनी, मी एक खासदार या नात्यानं देणं गरजेचं आहे, जेणेकरून जी पूर्वी एक दबदबा होता राज्यामध्ये, कधी राष्ट्रवादी सत्ता सोलापूर जिल्हा परिषदेवरून कधी गेली नाही, म्हणजे केवळ त्याचं सर्व श्रेय आदरणीय पवारसाहेब आणि मोठे दादांचं आहे। पुन्हा दिवस आपल्याला उभे करायचे आहेत।
हसायचं काही कारण नाही कोणी. जरा मी मानसिकता बघतो कार्यकर्त्यांची. आता क्लिअर कट परवा वर्धापन दिनामध्ये पवार साहेबांनी, सुप्रियाताईंनी आणि जयंत पाटील साहेबांनी जो काय मेसेज द्यायचा आहे तो आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे आता लोकांच्या हितासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची सुद्धा तयारी आपण सगळ्यांनी ठेवायला लागणार आहे आणि ठेवलीच पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आधी संघटनात्मक बांधणी ही सगळ्यात महत्त्वाची. आपले जेवढे सेल आहेत त्याच्या नियुक्त्या करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळीकडे जाऊन मुलाखती घ्याव्यात आणि या निवडी करण्यापूर्वी या सगळा डाटा घेऊन प्रदेशाध्यक्षांची परवानगी घेऊन मग सगळ्या घोषणा कराव्यात. स्थानिक आमदारांना सगळ्यांना विश्वासात घ्यावं असं मी आपल्याला नूतन जिल्हाध्यक्षांना विनंती करतो. आणि आता सगळ्यांनी सक्रियरित्या काम करायला लागणार आहे. मतदार याद्यांच्या पासून आपल्याला काम करायला लागणार आहे. सगळ्यात बारकाईने आता प्रत्येक तालुका अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आता प्रभाग रचना होणार आहे सगळीकडे, जेडपीचे असेल, नगरपालिकांचे असेल. तर या दृष्टिकोनातून सुद्धा डोळ्यात तेल घालून राहिलं पाहिजे, त्याच्यावर बारकाईने वॉच राहिला पाहिजे. नाहीतर त्यात गोंधळ झाला तर आपल्याला त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी जागरूक राहावं अशी मी आपणा सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. आणि वेळोवेळी तशा सूचना आपण आमदार महोदयांना, मला, जिल्हाध्यक्षांना देत राहावा, जेणेकरून कुठं काही चुकीचं आरक्षण पडणार नाही आणि त्याचा फटका आपल्याला बसणार नाही. यासाठी जागरूक राहणं गरजेचं आहे. ते जागरूक राहण्याचं काम आम्ही सर्व मंडळी करू असं तुम्हाला सगळ्यांना आश्वासित करतो. आणि सक्रियरित्या आता सगळ्यांनी काम करावं, प्रत्येक सेलने काम करावं अशी मी विनंती करतो. आणि पवार साहेबांचा, दादासाहेबांचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी कामाला लागावं. जसं सेलचे बॉड्या डिक्लेअर होतील, जिल्हा कार्यकारिणी जाहीर होईल, नाना तुम्ही सगळ्यांना जबाबदारी द्या. प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन, पंचायत समिती गटामध्ये जाऊन तिथला प्राथमिक आढावा घ्यायला सांगा. त्याचबरोबरीनं आपल्याला प्रमुख सगळ्या नेते मंडळींना आपण एक कोर कमिटी बनवूया आपली जिल्ह्याची, तुमच्या अध्यक्षतेखाली, आणि सगळे आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी प्रत्येक तालुक्यात. आणि या कोर कमिटीमध्ये आपण चर्चा करूया की काही ठिकाणी आपल्याला आघाडी करावी लागणार, काही ठिकाणी, सगळ्याच ठिकाणी आपण काय पूर्ण क्षमतेने लढू शकणार नाही. परंतु आघाडी ठेवून जर आपली सत्ता येत असेल तर त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीतले काँग्रेस असेल, शिवसेना असेल, तर या सगळ्यांच्या नेते मंडळींची सुद्धा आपल्याला बैठका घ्याव्या लागणार आहेत आणि चर्चा करावी लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून नियुक्त्या जेवढ्या तुमच्या सेलच्या लवकर होतील आणि सगळा अभ्यास दौरा प्रत्येक सेलच्याच प्रत्येक चांगले जे कार्यकर्ते यांना प्रत्येक पंचायत समिती, जेडपीची जबाबदारी द्यावी आणि त्यांनी अहवाल तुमच्याकडे सुपूर्द करावा. मग आपण कोर कमिटीत बसून त्याच्यावर चर्चा करून पुढची वाटचाल करूया आणि तसा सगळा रिपोर्ट आपण प्रदेशला देऊया. पुन्हा एकदा मी नानांचं अभिनंदन करतो, काकांचंही अभिनंदन करतो आणि आपण सगळ्यांनी नूतन जिल्हाध्यक्षांना साथ द्यावी अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.